द्राक्षांचा सीझन आहे तर जॅम तर झालाच पाहिजे. अगदी परफेक्ट मार्केटमध्ये जसा मिळतो तसा. इथे मी हिरव्या रंगाच्या द्राक्षांचा जॅम बनवणार आहे. यासाठी मी पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम द्राक्ष घेतलेली आहेत. द्राक्ष स्वच्छ धुवून त्यामध्ये मी 150 ग्रॅम साखर टाकलेली आहे आणि आपल्या ब्लेंडरने याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे. बेसिकली याचा ज्यूस बनवायचा आहे. आपण मिक्सरमध्ये साखर ॲड केल्यामुळे आपला जॅम पटकन बनतो. द्राक्षांचे ज्यूस बनवून रेडी आहे. आता एका पॅनमध्ये आपण हा ज्यूस काढून घेऊया. याला आता आपल्याला सतत हलवत राहायचे आहे. हा जॅम बनायला 10 मिनटं खूप झाली. अजिबात प्रिझर्वेटिव्ह न वापरता आपण हा जॅम व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो. 5 मिनटानंतर जॅमला व्यवस्थित उकळी यायला सुरुवात झालेली आहे. लक्षात ठेवा, आपल्याला हे सतत हलवायचे आहे, नाहीतर साखर असल्यामुळे पॅनला ते खाली लागू शकते. आणि हा जॅम बनवताना शक्य असल्यास नॉनस्टिक पॅन किंवा जाड तळाचे भांडेच घ्या. आता आपला ज्यूस 50% रिड्यूस झाला आहे. या टाईमला यामध्ये आपण 2 ड्रॉप फूड कलर ॲड करूया. त्याच्यामुळे आपला जॅम सुंदर दिसतो. यात शेवटी आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. जॅम आपला बऱ्यापैकी थिक व्हायला लागलेला आहे. जॅम रेडी झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी स्पूनवर अशा पद्धतीने जॅम जर राहिला याचा अर्थ आपला जॅम रेडी आहे. यापेक्षा जास्त थिक तुम्ही जॅम करू नका. आता हा जॅम आपण सेट होण्यासाठी काचेच्या भांड्यामध्ये काढून ठेवूया. 1 ते 2 तासामध्ये जॅम व्यवस्थित सेट होईल. ब्रेड किंवा पोळीला लावून हा जॅम आपण खाऊ शकतो. मुलांना डब्यालाही देऊ शकतो. याची टेस्ट अगदी मार्केटमधल्या जॅमसारखीच बनलेली आहे. मी याचे मस्त ब्रेड जॅम बनवून घेतलेले आहेत. हे खूप सुंदर दिसत आहेत. अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून कळवा. थँक्यू.